watching खबर फेस टू फेस। असं नाही चालणार। मी विनंती केली आपण माझं ऐकून घ्या। अध्यक्ष मी तुम्हाला संधी दिलेली आपण माझं ऐकून घ्या। काय मी काय वाहू बघा हा सभागृह जो आहे नाही तुम्ही ऐकणार मी तुमचं ऐकलं तुम्ही माझं विरोधी पक्षांना निधी न देणाऱ्या या सरकारचा विरोधी पक्षांच्या अधिकारांचं रक्षण न करणाऱ्या या सरकारचा सत्तेचा माज करणाऱ्या या सरकारचा सत्तेची बस्ती असलेल्या या सरकारचा सत्तेचा माज असलेल्या या सरकारचा। आज की बड़ी और अहम खबर महाराष्ट्र की राजधानी मुंबई से सामने आई है, जहां विधानसभा की सीढ़ियों पर बैठकर विपक्ष ने एक ऐतिहासिक एहतजाज दर्ज कराया है। महाविकास अघाड़ी के नेताओं ने एकजुट होकर ये ऐलान किया है कि लोकतंत्र की बुनियादी आवाज को दबाया नहीं जा सकता। मौका था देश के सर्वोच्च अदालत के मुख्य न्यायाधीश श्री भूषण गवई के विधान भवन आगमन का, जबकि इस मौके पर पूरा विधान भवन सजा हुआ था। वहीं दूसरी तरफ विपक्ष एक गहरी बेचैनी और सियासी नाराजगी का इजहार कर रहा था। विपक्ष के नेताओं का कहना है कि महाराष्ट्र की विधानसभा में विपक्ष के नेता का पद जानबूझकर खाली रखा गया है। ये न सिर्फ एक सियासी खिलवाड़ है बल्कि संविधान की रूह के खिलाफ एक संगीन मजाक भी है। एमवीए नेताओं ने साफ तौर पर कहा है कि विपक्ष के नेता की गैर मौजूदगी एक इत्तेफाक नहीं बल्कि एक सोची समझी रणनीति है, जिसका मकसद विपक्ष की आवाज को खत्म करना है। उनका कहना था कि सरकार सत्ता के नशे में चूर है और लोकतंत्र के संतुलन को तोड़ना चाहती है। जब विधानसभा के भीतर चीफ जस्टिस के स्वागत की तैयारियां चल रही थी, उसी वक्त विधानसभा के बाहर महाविकास अघाड़ी के सभी अहम जनप्रतिनिधि एक साथ आए और शांतिपूर्वक विरोध दर्ज कराया। ये विरोध महज एक कुर्सी के लिए नहीं था बल्कि वो एक संवैधानिक जरूरत और आवाम की आवाज के लिए था। एमवीए के नेताओं ने दो टूक कहा कि विपक्ष का नेता होना महज औपचारिकता नहीं बल्कि एक संवैधानिक जवाबदेही है। वो सत्ता से सवाल पूछता है, नीतियों की समीक्षा करता है और आवाम की नुमाइंदगी करता है। उन्होंने सरकार पर आरोप लगाया कि वो लोकतांत्रिक मर्यादाओं का उल्लंघन कर रही है और जन भावनाओं का खुलेआम अपमान कर रही है। उन्होंने कहा कि आज विधान भवन में विपक्ष की आवाज नहीं बल्कि सत्ता का गुरूर गूंज रहा है। विरोध के दौरान वरिष्ठ विधायक भास्कर जाधव ने एक अहम बयान दिया। उन्होंने कहा कि आज सर न्यायाधीश भूषण गवई का स्वागत होना है लेकिन विरोधी पक्ष का नेता ही मौजूद नहीं है। उन्होंने ये भी बताया कि पहले ये कहा जाता था कि 10% सदस्य संख्या की शर्त जरूरी है, लेकिन ऐसे किसी नियम का कोई दस्तावेजी आधार नहीं है। इस पूरे घटनाक्रम से एक बात तो साफ है कि महाराष्ट्र की सियासत अब एक नए दौर में दाखिल हो चुकी है, जहां विपक्ष सत्ता की आंखों में आंखें डालकर सवाल पूछ रहा है और आवाम की आवाज को बुलंद कर रहा है। आइए देखते वीडियो, हमारे चैनल को शेयर और सब्सक्राइब कीजिए। शुक्रिया। जय हिंद, जय महाराष्ट्र। विरोधी पक्षांना निधी न देणाऱ्या या सरकारचा विरोधी पक्षांच्या अधिकारांचं रक्षण न करणाऱ्या या सरकारचा सत्तेचा माज करणाऱ्या या सरकारचा सत्तेची बस्ती असलेल्या या सरकारचा सत्तेचा माज असलेल्या या सरकारचा। अध्यक्ष महोदय, मुख्य न्यायाधीश येणार आहेत, त्यांचं स्वागत करायला आम्ही सगळे उत्सुक आहोत।
पण सभागृहाने त्यांचं स्वागत करताना, विधिमंडळाने स्वागत करताना महाराष्ट्राच्या लोकशाहीच्या परंपरेत देशाच्या विधानसभेचा विरोधी पक्ष नेताच नाही अशी परिस्थिती असणं योग्य नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे की लवकरात लवकर तुमचा उद्देश आहे, तुम्हाला करायचंच आहे, पण किती 6 अधिवेशन होत आहेत. साहेब, माझी विनंती आहे, माझी विनंती आहे मी काय आपल्याला वेगळं सांगू इच्छित नाही. जो विषय मी आता भास्कररावांच्या निवेदनावरती मांडला, एकच विनंती आहे की तुम्ही ह्या आज करा, उद्या करा, पण किती काय विचार तुम्ही करता आणि इतका विचार करून निर्णय होत नाही, याचा महाराष्ट्राला अचंब आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपलं विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झालं आणि त्याचा आजचा दुसरा आठवडा आहे, आठवड्यातला दुसरा दिवस आहे. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षाच्या वतीनं आम्ही या कामकाजामध्ये 100% आपलं योगदान पण आणि आम्ही आमचं सहकार्य देखील आपल्याला देतो आहोत. आज आपल्या देशाचे चीफ जस्टिस सरन्यायाधीश आपल्या या विधिमंडळाला भेट देण्याकरता येणार आहेत आणि आपण त्यांच्या सत्काराचं आयोजन देखील केलेलं आहे आणि त्यामध्ये आम्ही सगळे सहभागी देखील होणार आहोत. परंतु या निमित्ताने एक विषय माननीय मुख्यमंत्री महोदय मी मांडायला उभा आहे. आपण तो ऐकून घेतला पाहिजे, आपण गांभीर्याने त्याच्यावर विचार केला पाहिजे. आज देशाचे चीफ जस्टिस येत असताना आज महाराष्ट्राचं विधिमंडळ त्यांचं जेव्हा स्वागत करेल तर त्या स्वागताकरता या विधानसभेचे विरोधी पक्ष नेता ही जागा मोकळी असणार आहे आणि विरोधी पक्ष या नात्यानं त्यांचं स्वागत होणार नाहीये. खरं तर आपण खूप सर्वजण सौदार्य वातावरणामध्ये काम करतोय. हा विषय कायदेशीरदृष्ट्या आम्ही आपल्या विधिमंडळाकडून आम्हाला पत्र देखील मिळालेलं आहे की आजपर्यंत 10% सदस्य संख्येची अट जी सांगितली जात होती ती 10% सदस्य संख्येची अट कुठेही नाही. पहिले लोकसभेच्या अध्यक्ष दादासाहेब मावळणकर यांच्या काही त्यावेळच्या निर्णयाचा रेफरन्स दिला जात होता, त्या सगळ्यावर चर्चा झालेली आहे आणि आपल्याकडून विधिमंडळाकडून मला पत्र देखील आलेलं आहे. भास्करराव जाधव साहेब, प्लीज असं नाही चालणार. आपण माझं ऐकून घ्या. असं नाही चालणार. मी विनंती केली, आपण माझं ऐकून घ्या. मी तुम्हाला संधी दिलेली, आपण माझं ऐकून घ्या. हा सभागृह जो आहे, नाही तुम्ही ऐकणार.